तर अबू आझमी आज भिवंडीमध्ये आले होते. त्यांना पत्रकारांनी माध्यमांनी विचारलं असता त्यांनी उत्तर दिलं की माध्यमांना की मागणीवरती हिंदीच उत्तर देत मराठीची आवश्यकता काय असा सवाल केला. उत्तर प्रदेशमध्ये लोकांना मराठी भाषा कशी समजेल असा सवाल केला. तरी काय वाटतं कुठंतरी मराठीचा अपमान आणि या ठिकाणी भिवंडी बघा अबू आझमी साहेब जे बोलले ॲक्च्युली अबू आझमी साहेबांना माहीत नाही भिवंडीतील आमचे बरेच मुस्लिम बांधव आमचे तेलुगू बांधव हे खूप चांगली मराठी बोलतात. तुम्ही विश्वास करू शकत नाही एवढी चांगली मराठी बोलतात. आणि अशा प्रकारचं मी अबू आझमी साहेबांना विनंती करेन कृपया अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य आपण भिवंडीत करू नका. भिवंडी खूप शांत आहे. आम्ही सगळेजण एकदम चांगल्या प्रकारे एकोप्यानं गुण्यागोविंदाने राहतो. असा कुठलाही मिठाचा खडा त्यांनी टाकू नये ही त्यांनाच नाही तर माझ्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे की असं कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करू नका जेणेकरून भिवंडीचं शांतता भंग होईल. शपथविधीच्या नंतर देखील मनसेच्या स्टाईलने त्यांना धडा शिकवला होता. त्यावेळेस मराठीचा वाद मोठा उफाळून आला होता. का वाटतं येणाऱ्या काळात पूर्ण आता मराठी आणि अमराठीचा वाद आता अशा प्रकारे लागतो. नाही बघा हे मराठी अमराठी वादाचा विषय नाही. पण तुम्ही जिथेही जाल जगाच्या पाठीवर मी इथून उत्तर प्रदेशला गेलो तर मला हिंदी बोलायला लागेल. मी गुजरातला गेलो तर मला गुजराती शिकायला लागेल. का शेवटी ती स्थानिक मातृभाषा आहे आणि तशा प्रकारचंच कॉम्प्रोमाइज असतो. हे अशा प्रकारचं वक्तव्य कोण करतात ज्यांचं राजकारण याच्यावर चालतो अशी लोक असं वक्तव्य करतात. मामा कल्याणमध्ये एका गांधी इंग्लिश स्कूलने फतवा काढलेला आहे. पाहायला गेलं तर कपाळावरती टिळा आणि टिकली आणि हातात राखी बांधणीवरती बंदी आणलेली आहे. त्यावरती महानगरपालिका आता ॲक्शन म्हणून वाटतं येणाऱ्या काळात अशा प्रकारे शाळा जर अशा प्रकारे फतवा काढत असेल तर तुमच्याकडनं त्यांना काय एकंदरीत समजू. नाही बघा अशा प्रकारचं फतवा काढला तर मला अजून माहिती नाही. परंतु असा फतवा शाळेतून काढणं हा 100% चुकीची गोष्ट आहे. प्रत्येक जाती धर्मातील प्रत्येक व्यक्तीने असेल प्रत्येक त्यांच्या स्त्रियांनी असेल हे त्यांच्या पद्धतीने त्यांच्या धर्माचं पालन करावं. परंतु आपण कुठल्या धर्माला बंधन घालू शकत नाही की अशा प्रकारचं वर्तन असावं अशा प्रकारचा पेहराव असावा हे बंधन आपण घालू शकत नाही. आणि तसं काही केलं असेल तर नक्कीच त्या शाळेवर कारवाई व्हावी. मी देखील अशा प्रकारची मागणी करेन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.